आहा! काका पुतण्या प्रयोगशाळेत येतील आणि माझ्या या कारमुळे ते रेस नक्कीच जिंकतील. कधी खोजी कधी मनमोजी. इट्स टू मच कन्फ्युजन. आय लाईक इट. काका पुतण्याला माझ्यापासून कोण वाचवणार? अरे भल्लाजी, इकडे इकडे. मी खोजी. अहो तुमचीच वाट बघत होतो मी. काय रे खोजी, तू माझी इथे का वाट बघतोयस? आज फंटूश नगर मध्ये कार रेस आहे. तुम्ही भाग घेताय की नाही? ही घ्या माझी सुपर कार. तुम्ही या कार मुळे रेस नक्कीच जिंकाल. तू मला गाडी गिफ्ट करतोयस? वा, हा, तीही एकदम फ्री. फ्री? मला फ्री मिळालेल्या वस्तू फार आवडतात, पण ही तर तू काका पुतण्याला देणार होतास ना? हा, पण मागच्या वेळेस त्यांनी माझी गाडी ठोकली होती, म्हणून आता त्यांना नाही देणार. तुम्ही गाडी लवकर घेऊन जा. चांगल्या कामाला विलंब नको. दे चावी, दे लवकर. हा. ओहो, अरे वा. करतो मी खोज आणि उडवतो मौज. आता काका पुतण्याला माझ्या जवळ यावंच लागेल. अरे थांबा. बरं झालं तू इथेच भेटलास काका. खोजीने मला त्याची कार स्वतःहून दिली रेस साठी. यात खूप काही गॅजेट बेजेट आहेत. हे बघ. कसं वाटतंय? पाहिलास? गुड बाय काका, मी तर चाललो. ए पुतण्या, अरे खोजी सिंगने तर आपल्याला कार द्यायचं वचन दिलं होतं ना. खोजी काकांनी हे चुकीचं केलं. अरे पण मग आता आपण रेस मध्ये भाग कसा घेणार? अरे काका, तुम्ही पाहिजे तर आमच्या डुगडुगीला तुमच्या रेस मध्ये पळवण्यासाठी घेऊन जाऊ शकता. पण आम्ही तुमची गाडी का घ्यायची? कारण माझी गाडी तुम्हाला जिंकून देऊ शकते. मग जर एवढीच चांगली गाडी आहे तर मग तुम्ही स्वतः चालवा ना. याच्यामुळे माझं स्वप्न होतं की मी ही रेस जिंकेन, पण आता माझं स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात. मी तुमच्या जोडीचा खूप मोठा फॅन आहे. ए पुतण्या, चल आपण याची गाडी बघूनच घेऊया. ही आहे माझी डुगडुगी. अरे हिच्या पाहण्यावर जाऊ नका. ही कमाल करू शकते. यात तुम्हाला एक चक्कर मारून दाखवतो. अरे या खटाऱ्यापेक्षा तर सायकल जास्त बरी. ही काय कसली कार अरे आहे? आता पहा हिची कमाल. अरे अरे ही टोकरी अचानक एवढी जड कशी झाली? हाय ग. अरे कारण मी यात येऊन पडलोय. काका, तुम्ही ठीक तर आहात? अरे पुतण्या असताना काकाला काय होऊ शकेल का? तू सांग. मग कशी वाटली माझी डुगडुगी? अरे तुझी डुगडुगी तर वाऱ्यापेक्षा जोरात चालते. आम्ही तर रेस मध्ये हीच कार घेऊन जाणार. काय रे पुतण्या, रेडी फॉर रेस? हो काका. काय रे काका, ही कोणाची खटारा घेऊन आलास? अरे पुतण्या, तू ही कार चालवून पहिला नंबर तर मिळवशील, पण मागून पुढून पहिला नंबर तर मीच मिळवणार. हे तर रेस संपल्यावरच कळेल बंदुकीनी ताई. तर मित्रांनो, आजची ही रोमांचक शर्यत बघण्यासाठी तयार रहा.
ओय हे काय सगळे निघाले गाडी घेऊन आणि तू अजून स्टार्ट लाईन वरच आहे. अहो काका काय करताय? एक्सेलेटर दाबा आणि गाडीला पळवा. अरे दाबतोच आहे रे पुतण्या, पण कळतच नाही गाडी का स्पीड घेत नाही ते. अरे अरे हे काय, ही कार नाही चमत्कार आहे. काका पुतण्याच्या गाडीने पकडला आहे वेग. बघूया इथे कोण जिंकते आणि कोण हरतय ते. आता येईल खरी मजा. आता सगळ्यांना मारून टाकेल आणि नाव काका आणि पुतण्यावर येईल. हे काय, काका पुतण्या रेस जिंकण्यासाठी चक्क चिटिंग करताय. अरे काका तू हे बरोबर नाही केलास. तुला नंतर बघते मी. अरे हे आम्ही नाही केलं. ओ पुतण्या, अरे हे काय होतं रे, गाडीचा ब्रेकच लागत नाही. ही मॅडम तींची स्टाईल आहे, लास्ट वरून डायरेक्ट फर्स्ट. काका हे खिडकी दरवाजे आपोआप कसे बंद झाले? मला वाटतंय कोणीतरी आपली कार कंट्रोल आता करतंय. काय करायचं पुतण्या? विचार करतो, पण आधी या डुगडुगीला थांबवलं पाहिजे. अरे 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 कशाला फुकट घालवताय? पम्मी लवकर अंडी जमा कर, आज रात्रीच्या जेवणाला उपयोगी येतील. काका पुतण्या तुम्ही हे काय करताय? भल्ला सोबत चीटिंग. 4 महिन्याचा पगार कापून टाकेन. काका पुतण्या करतायत अंड्यांचा वर्षाव आणि भल्लाला आलाय सर्दी आणि ताप. अरे काका हे तू बरोबर नाही केलास. माहिती आहे ना, कायद्याच्या हातातून आणि बंदुकनीच्या लाथेतून कोणी नाही वाचू शकत. अरे पुतण्या, हे सगळं काय होत आहे काहीच कळत नाहीये. मी गाडी थांबवू शकत नाही. 1 मिनिट. अशी टेक्नॉलॉजी वाली कार एक सायंटिस्टच तयार करू शकतो आणि ही डुगडुगी तयार केली सगळं नष्ट करण्यासाठी. आणि सायंटिस्ट आणि बर्बादी फक्त एकच माणूस करू शकतो, मनमौजी. तू ग्रेट आहेस, खरंच तुला मानलं पाहिजे पुतण्या. पण मी आज तुला नाही सोडणार पुतण्या. याचा अर्थ तो मेकॅनिक मनमौजीच होता. त्याने आपल्याला धोका देऊन ही गाडी दिली, कारण तो सगळा सत्यानाश करणार आणि संशय आपल्यावर येणार. काका रेस तर संपली, पण तो आपल्याला पुलाकडे घेऊन चाललाय आपल्याला संपवण्यासाठी. अरे पुतण्या काहीतरी कर. तो आपल्याला कंट्रोल करतोय म्हणजे तो आपल्याला पाहतोय. याचा अर्थ त्याने नक्कीच ट्रॅपिंग डिव्हाइस लावलं असणार. काका ते ट्रॅपिंग डिव्हाइस आत नसेल तर ते नक्कीच बाहेर असेल. आपल्याला खिडकीची काच तोडावी ठीक लागेल. आहे. ओय, ओय. काका ट्रॅकिंग डिव्हाइस अरे मिळालं. पुतण्या, आता जे काय करायचं ते लवकर कर, समोर पूल तुटलेला आहे. काका गाडी ढिगाऱ्यावरून न्या, आपल्याला गाडी उडवावी लागेल. काका ब्रेक लावा. ओय, ओय, तुम्हा दोघांना मारणारच होतो. मित्रांनो, तुम्ही पाहिलात की कसं काका पुतण्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मनमौजीचा सगळा डाव उधळून लावला. काका पुतण्या, आज तुम्ही वाचलात, पण मी पुन्हा नक्की येईन आणि माझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.